हाय नमस्कार. कशा आहात तुम्ही? नक्कीच मजेत असाल. अतिशय दुःखद घटनेवर मी व्हिडिओ बनवायचा विषय म्हणजे घेतला आहे. काही फेमस होणं किंवा यासाठी नाही घेते. कारण मी प्रेग्नंट होते 3 महिन्यापूर्वी. मी प्रत्येक दिवशी फक्त आणि फक्त मुलगी मागत होते. हे बघा, उद्या 3 महिन्याची मुलगी होईल माझी. पण मला एक प्रश्न पडला आहे, खरंच माझी मुलगी सेफ राहील का? जी नरसापूरमध्ये जी घटना घडली, इतका म्हणजे इतका त्रास होतोय त्या घटनेचा. मला म्हणजे इतकी मागे मला इतका प्रश्न पडला आहे की आमच्या सगळ्यांच्या मुली सेफ आहे का? आपले माननीय मुख्यमंत्री म्हणतात की आम्ही कायदा हातात घेऊ शकत नाही, फाशी देऊ शकत नाही. तुम्ही एका दिवसात नोटबंदी करू शकता, लॉकडाऊन करू शकता, शपथा घेऊ शकता, सरकार इकडे तिकडे करू शकता, पण कायदे नाही का बदलू शकत तुम्ही? जर तुमच्या घरातल्या मुलींसोबत असं झालं तर तुम्ही काय करणार आहे? त्यावेळेला तुम्ही असेच हाताला धरून राहणार आहे का? आमच्या 3-3 वर्षाच्या मुली ते सेफ नाही आहे. कुठपर्यंत आई बाबा त्यांच्यासोबत राहणार आहे? मोठी झाली तरी सेफ नाही, छोटी झाली तरी सेफ नाही. एक आई म्हणून प्रत्येक आईच्या बापाच्या सगळ्यांचे मनाचे प्रश्न एकच आहे की आम्ही न्याय मागायचो कोणाला? जर सरकार आम्ही निवडून देतोय ते सरकार जरा आमच्या आमच्यासोबत जरा काही म्हणजे न्याय करू शकत नसेल तर ते न्याय मागायचं कोणाला? तिचा बाप रस्त्यावर उतरला न्याय मागण्यासाठी तर तुम्ही लाठीचार करताय. मग त्यांनी जायचं कुठं? आज त्याच्या मनात जो त्रास आहे तो त्रास तुम्हाला सेकंद तरी कळतोय का काय त्रास आहे म्हणून? त्यांना एवढे गुन्हे केलेले असताना अशा मनोरुग्ण लोकांना तुम्ही सोडता कसे बाहेर हो? यांना तुम्ही कापा ना रस्त्यावर. कशाला पुढचे गुन्हे घडतील? नाशिक जिल्ह्यात मालेगावमध्ये झालेली घटना तोपर्यंत इथं पुण्यामध्ये झाली. कुठं कुठं मुली सेफ नाही आहे? कुठं सेफ आहे सांगा ना तुम्ही. मला एक प्रश्न पडलाय कारण मी 9 महिने एक एक मिनिटाला फक्त मुलगी मागितली होती. कारण मला पहिला मुलगा असल्यामुळे दुसऱ्या मुलीची खूप गरज होती की मला मुलगीच पाहिजे म्हणून. आणि आता मला प्रश्न पडला की मुलीला कुठं कुठं सेफ ठेवू मी? कसं कसं ठेवू? 3 वर्षाच्या मुलीला काय कळतो? काय म्हणजे एक वासरू दाखवायला म्हणून नेलं काय? म्हणजे काय अपेक्षा ठेवायच्या त्या छोट्या लेकराकडनं की त्याला बॅड टच कळतं, गुड टच कळतं? एका गावामध्ये तर इतके अनोळखी लोक येत नाही. काय करायचं काय? आणि तुम्ही खुशाल म्हणता की कायदा हातात घेऊ शकत नाही. मग तुम्ही करू काय शकता? तुम्ही सगळी दुनिया करू शकता, फक्त मुली सेफ राहायला पाहिजे याचा कायदा नाही का करू शकत? आता लगेच लोक काय म्हणतील, व्हिडिओ बनवताय, 9/11चे 9 दिवस मेणबत्त्या येत आहे. सामान्य माणूस करू काय शकतो? एवढी महागाई वाढली आहे, तो जीवन मरणाच्या प्रश्नावरती दररोज मरतोय, तर तो करू काय शकतो? सामान्य माणसं फक्त आणि फक्त प्रश्न उचलू शकतात आणि त्यांच्या हातात एक फोन आहे, त्याच्यावरती आवाज उठू शकतात. त्याच्याशिवाय काही करू शकत नाही. कारण इथं ह्या सरकारमध्ये जे स्वतःच्या न्यायासाठी लढतं त्याचा आवाज दाबला जातो आणि बलात्कार लोकांना, खुनी करणाऱ्या लोकांना सोडल्या जातं. हे सरकार चालू आहे महाराष्ट्रामध्ये. मग करणार काय सामान्य माणूस तुम्ही सांगा? कसं कशाच आम्ही काय करायचंय? सहज लोक खून करून जात आहे, बलात्कार करून जात आहे. ह्यो महाराष्ट्र तुम्ही म्हणजे जगण्याच्या लायक सोडला आहे का सरकारने? हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. काय शेअर करून तरी काय? प्रत्येक ठिकाणी ते पण होत काही नाहीये ना. त्या माणसाला फाशी होते ना माणसाला त्या मारल्या जातंय. मालेगावच्या त्या माणसाला जर तिथं मारलं असतं ना किंवा या नरमादाला सोडलं नसतं ना, ही घटना झालीच नसती. घटना वाढत चालली आहे आणि सरकारला आमच्या फक्त सरकार सत्ता भोगायचं पडलंय.